आज आपण ब्लू ओशन रिसॉर्ट अँड स्पाचा पाण्याचा तलाव हा मागच्या पावसाळ्यामध्ये आपला अर्धवट राहिला होता, म्हणून तो पूर्ण करण्यासाठी आपण पुन्हा एकदा याच्यामध्ये प्रयत्न सुरू केलेत. तुम्हा सगळ्यांना कल्पना असेल की कोकणामध्ये पाऊस खूप पडतो, पण कोकणातला पाऊस जरी खूप पडत असला तरी डोंगर माथ्यावर पडलेला पाऊस हा समुद्राच्या दिशेने नाल्यांमधून उतरत उतरत समुद्राकडे जातो. त्याला कोकणाच्या भाषेमध्ये पर्य म्हणतात. आणि त्यामुळे हे पाणी जर टिकवलं, आता साधारणपणाने आपण 700 फूट समुद्र सपाटीपासून उंचावर आहोत आणि ह्या सगळ्या कातळामध्ये एकेकाळी एक 8-10 वर्षापूर्वी हा सगळं कातळ आणि हे सगळं जंगल तुम्ही जर बघाल तर या सगळ्या जंगलामध्ये आम्ही चालत 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 येऊन या जंगलामधनं या जागेवर या जमिनीवर तलाव उभं करण्याचं एक स्वप्न बघितलं आणि गेले 4-5 वर्ष सतत हे तलाव बनवण्याचं आमचं काम सुरू आहे. यावेळेला हा तलाव जवळजवळ पूर्ण झाला होता, पण यावेळेला आपला पाऊस हा मे महिन्याच्या 15 तारखेलाच कोकणामध्ये सुरू झाला. त्यामुळे हे अर्धवट राहिलेलं तलावाचं काम आता आपण पूर्ण करायला घेतलं आहे. याच्या बाजूला आणखीन एक आपण तलाव पूर्ण केला, तो सुद्धा यावेळेला वादळामध्ये त्याच्यामध्ये बरीच नासधूस झाली. यावेळेला कोकणामध्ये नाही म्हटलं तरी 8-10 वादळं मोठी आली आणि त्यामुळे पुन्हा एकदा ह्या सगळ्या तलावाची डागडुजी करणं, मरम्मत करणं आणि पुढच्या पावसाची वाट पाहणं आणि जवळजवळ 15 ते 18 कोटी लिटर पाणी आपल्याला या तलावापासून मिळू शकेल. आणि हे तलावातलं पाणी आपण इकडनं साधारण 1 किलोमीटर खाली असलेल्या आपल्या समुद्राच्या दिशेने आपल्या रिसॉर्टसाठी आपण घेऊन जातो. ही एक अभिनव कल्पना आहे आणि ज्याला आपण म्हणतो की नाविन्यपूर्ण कल्पनेने आपण जर काम करत राहिलो तर नक्की आपल्याला दिशा मिळते आणि आपली स्वप्न वास्तविकतेमध्ये उतरण्यासाठी मदत होते. आणि म्हणून तुम्हाला दिसत असेल की या संपूर्ण परिसरामध्ये आता पाणी हे भरपूर प्रमाणामध्ये जमायला सुरुवात होईल आणि मग पाणी जमलं की त्याचा उपयोग जनावरांना सुद्धा होतो. त्यामुळे अशा पद्धतीने पर्यावरणाचा ऱ्हास न होता पर्यावरणाचं संरक्षण करून पर्यावरणाच्या दृष्टीने वनीकरण आणि मग आपल्याला पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून पर्यटन असा त्रिकोणी संगम साधण्याचं काम आमचं आहे. आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी कधी ना कधी कोकणात या आणि कोकणातल्या या सौंदर्याला भेट देत असताना आमच्या ब्लू ओशन रिसॉर्ट आणि स्पा गणपतीपुळे इथे आवर्जून भेट द्या ही विनंती. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.